तुम्हाला पण वजन कमी करायचं आहे का? पण जिमला जायचं नाही, फिरायला वेळ नाही, व्यायाम करायला वेळ नाही, तर तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेली आहे एक आयुर्वेदिक चहा. तर फक्त 15 दिवसातच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल, माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण एक आयुर्वेदिक असा हा चहा बघणार आहोत. तर वजन कमी करण्यासाठी आणि भरपूर कॅल्शियमयुक्त असा हा चहा आपण आज बघत आहोत. तर या चहाच्या नियमित सेवनाने वजन तर कमी होतेच, पण थकवा, मानसिक तणाव हे सुद्धा दूर होते. तसेच सर्दी, खोकला, स्मरणशक्ती, केसांच्या सर्व समस्यांवर सुद्धा अतिशय लाभदायक असा हा आयुर्वेदिक चहा आहे. तर मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा हा चहा फायदेशीर आहे. थोडक्यात तुम्ही कोणतेही रोग म्हणा ते दूर करण्यासाठी हा चहा उपयुक्त आहे. म्हणजेच तो प्रत्येक आजारावर मात करण्यासाठी, पराजित करण्यासाठी तत्पर असतो. म्हणूनच याला कदाचित अपराजिता असे म्हटले असावे. तर आता हा चहा कसा बनवायचा हे आपण बघणार आहोत. तर हा चहा बनवण्यासाठी येथे मी काही गोकर्णाची फुले घेतलेली आहेत. तर यातील काही फुले ताजे आहेत आणि काही वाळवलेले आहेत. तर आपण देवाला जे फूल वाहतो ते कुठेही न फेकता, कचऱ्यात किंवा त्याची विटंबना न होता आपण त्याचा उपयोग या आयुर्वेदिक चहासाठी करू शकतो. तर हा चहा बनवण्यासाठी आपण ताजी काही गोकर्णाची फुले घेतलेली आहेत आणि काही थोडी वाळवलेली घेतलेली आहेत. तुमच्याकडे जर ताजी नसतील तर तुम्ही ही वाळवलेली सुद्धा यूज करू शकतात. तर मी येथे 2 कप चहा बनवणार आहे. तर त्यासाठी मी येथे 7 ते 8 गोकर्णाची फुले घेतलेली आहेत आणि या फुलांना अपराजिता किंवा ब्ल्यू फ्लावर किंवा बटरफ्लाय असे देखील म्हटले जाते. त्यानंतर मी येथे एक छोटासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि एक दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे. नंतर मी येथे 7 ते 8 तुळशीची पाने घेतलेली आहेत. तर तुळशीच्या पानांऐवजी तुम्ही येथे मंजुळासुद्धा वापरू शकतात. दोन्ही टाकले तरी चालतील. आणि येथे आपण थोडासा गूळ घेतलेला आहे. तर गुळाऐवजी तुम्ही येथे साखरसुद्धा वापरू शकतात. पण गूळ हा आपल्या शरीरासाठी आयुर्वेदिक आणि चांगला असतो, म्हणून मी येथे गूळ वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे चहा बनवण्यासाठी साहित्य घेतलेले आहे. आता मी येथे 2 कप चहा बनवण्यासाठी 2 कप पाणी घेतलेले आहे आणि गॅसवर ठेवले. पाणी थोडे गरम झाले आणि त्यात आपण ही गोकर्णाची फुले धुवून घेतली आणि मग त्यात टाकली. आणि नंतर तुळशीची पानेसुद्धा आपण धुवून घेतली आणि मग त्या पाण्यात टाकली. अद्रक घेतले, ते थोडे ठेचून घेतले आणि मग ते या चहामध्ये घातले. आपला जो दालचिनीचा तुकडा होता तो सुद्धा यात टाकला आणि गूळ देखील टाकून दिला. तर हा चहा आपण 5 ते 10 मिनिटे उकळवून घेणार आहोत. बघा, आपल्या चहाचा कलरसुद्धा बदललेला आहे. निळा असा हा आपला चहा दिसत आहे. तर येथे आपल्या चहाला 10 मिनिटे झालेली आहेत. छानपैकी असा उकळलेला आहे आणि चहाचा कलरसुद्धा बदललेला आहे. आता आपण हा चहा गाळून घेणार आहोत. बघा, किती सुंदर असा आपला हा आयुर्वेदिक चहा दिसत आहे. आणि आता मी तुम्हाला अजून एक याची जादू दाखवणार आहे. बघा, तर येथे मी लिंबूचे 5 ते 6 थेंब टाकलेले आहेत आणि बघा, आपले चहाचा कलरसुद्धा बदललेला आहे. तर हा चहा तुम्ही लेमन ब्ल्यू टी म्हणून सुद्धा पिऊ शकतात. तर येथे आपला आयुर्वेदिक असा गोकर्णाचा चहा तयार झालेला आहे. तर तुम्ही हा 1 महिना जर कंटिन्यू केला तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट बघायला मिळणार आहे. तर तुम्ही सायंकाळी चहा कॉफी न घेता हा चहा काढा म्हणून किंवा आपल्या शरीरासाठी एक फायदेशीर म्हणून हा चहा घेऊ शकतो. तर तुम्हीसुद्धा हा आयुर्वेदिक चहा नक्कीच बनवून बघा आणि मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. म्हणजेच जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. तर भेटूयात आपण नेक्स्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.